जेएनयू विद्यापीठात झालेल्या आंदोलनाचे पडसाद मुंबई विद्यापीठातही उमटले। विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस समोर एबीव्हीपी आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आमने सामने आले। जेएनयू का सच या कार्यक्रमाचं एबीव्हीपीनं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला एबीव्हीपीचा जेएनयू विद्यापीठातला कार्यकर्ता ललित पांडे याला बोलवण्यात आलं होतं। हा कार्यक्रम कॅम्पसमध्ये करण्यास विद्यापीठानं परवानगी नाकारली, त्यामुळे गेट समोर हा कार्यक्रम करण्यात आला। त्याच ठिकाणी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या विद्यार्थी संघटनेनं आरएसएस आणि एबीव्हीपी विरोधात जोरदार नारेबाजी केली। सांगत सुटले सगळीकडे की आम्ही निर्दोष आहोत, निर्दोषांना आम्हाला सोडलेलं आहे, परंतु त्याचं खरं सत्य जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना तिथे विरोध केला, त्यांच्या तोंडून ऐकण्याचा आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। आमच्या विद्यापीठातल्या कार्यकर्त्यांना त्याची एक क्लॅरिटी यावी, त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम इथे करतोय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देश के किसी भी कोने में इस तरह के नारे लगेंगे जो देश तोड़ने वाले होंगे, जो देश की एकता, अखंडता और अस्मिता के खिलाफ होंगे, उसके खिलाफ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हमेशा आवाज उठाएगा, विरोध करेगा और उनको करारा जवाब देगा और उनकी जवाबदेही तय करनी पड़ेगी कि वो इस तरह के नारे आखिर लगा क्यों रहे। कार्यक्रमाचं नाव यांनी काय दिलं आहे की जेएनयू का सच। सत्य सांगणारे हे कोण आहेत? एक तर न्यायप्रविष्ठ आहे प्रकरण, त्यामध्ये एबीव्हीपी स्वतः एक त्या प्रकरणात गुंतलेला आहे। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस समोर सध्या एबीव्हीपी ही विद्यार्थी संघटना जी आहे आणि त्याचबरोबर युनिव्हर्सिटी डेमोक्रॅटिक फ्रंट ही जी डाव्या विचारांची संघटना आहे, या दोन्ही संघटना सध्या विद्यापीठासमोर आमने सामने आलेला आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला एबीव्हीपी आहे जी जेएनयूच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक छोटीशी सभा त्यांनी बोलवलेली आहे आणि जेएनयूचं जे सत्य आहे ते या ठिकाणी उघड करणार अशा प्रकारची ही सभा जी आहे ही एबीव्हीपीकडून आयोजित करण्यात आली होती। त्यांना कलिना कॅम्पसमध्ये विद्यापीठाकडून परवानगी नाकारण्यात आली, मात्र विद्यापीठाच्या गेट समोर या ठिकाणी आपण पाहतोय की एबीव्हीपीची सभा सुरू आहे आणि त्याच समोर दुसऱ्या बाजूला युनिव्हर्सिटी डेमोक्रॅटिक फ्रंट तर्फे आरएसएस आणि एबीव्हीपीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। त्यामुळे एकंदरीत मुंबई विद्यापीठाची जी विद्यानगरी आहे त्याच्या समोर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि एक प्रकारे अत्यंत कठीण अशी एक परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली पाहायला मिळते। जेएनयूचं जे एकूणच प्रकरण झालं त्यानंतर गेल्या काही दिवसात पुणे विद्यापीठापर्यंत हा जो वाद होता तो पोहोचला होता आणि आता कुठेतरी त्याचे जे पडसाद आहेत ते मुंबई विद्यापीठाबाहेर देखील पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे शिकण्यासाठीची ही जागा आहे, शिक्षणासाठीची ही जागा आहे आणि विद्यानगरी आहे, त्या ठिकाणी एक अशा पद्धतीची विचित्र परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।